सगळीकडे हातपाय हलवून शेवटी आम्ही परत चाललेलो आहे आणि श्रीनगर मार्गेच आता जाणार आहे. आणि या रस्त्यांच्या गोंधळात अचानक समविचारी माणसं भेटली की काय आनंद होतो हे तुम्हीच बघा. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथं जन्म आहे ना, तो मी लहानपणापासून परेशान होत होतो की मी तिथं जन्माच्या ठिकाणी कधी जाईन, कधी दर्शन घेईन. बाईक, कार, बस, ट्रक कशातही जा, जी सायकलची मजा आहे ना ती सायकलचीच मजा आहे. आणि हे तुम्ही कोणाला एक्सप्रेस नाही करू शकत. जोपर्यंत तो माणूस सायकलवर कुठे टूर करणार नाही ना तोपर्यंत त्याला त्याचा आनंद कळणारच नाही. इथं आल्यावर समजलंय की पास बंद आहे, म्हणजे पुढे सोडत नाहीये, कारण सगळे टँकर डिझेलचे टँकर थांबलेले आहेत. सो बघू तरी आपण वर जाऊ, बघू काय होतं. आता मित्रांनो, आता मला वाटतं आता श्रीनगर मार्गे आम्ही जाणार आहे. 3 गाड्या आहेत आपल्या बरोबर, म्हणजे सगळे पुण्यातलेच आहेत. सो आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की इकडून पण आम्हाला परमिशन नाही मिळाली, पदुम मार्गे पण परमिशन नाही मिळाली. सो आता दुसरा काहीच ऑप्शन नाहीये. आम्ही श्रीनगर मार्गे चाललोय. उद्या तो पास चालू होणार आहे असं कळालंय, तिथं फोन केला होता. सो आता चाललोय, म्हणजे परवा दिवशी साधारण आपण पोहोचू. हा, आता असं म्हणू शकतो हा प्लॅन सी चालू आहे आमचा. हा, प्लॅन सी चालू आहे. आणि निसर्ग बघा ना पुढं कसला भारी आहे. या असं बर्फ असेल बघ. हा तर काहीच नाहीये. वरती आहे ना, फोन केला होता ना, 12-12 फुटाचे पॅच आहेत आणि 20-20, 30-30 किलोमीटरचे पॅच आहेत. त्याच्यामुळे ते सोडत नाहीयेत. म्हणजे एखादी गाडी आली तर पुढून हा, मग काहीच नाही करू शकत. पराठे आवडला सगळ्यांना आम्ही आता आलू पराठे मागवलेत. आणि ही सगळी पुण्याची गँग अचानक भयानक भेटले. ऍक्च्युली हाच योग होता आपला. चला आता उरकून घेतो, मग बोलूयात आपण. तर मंडळी, अशा प्रकारे सगळीकडे हातपाय हलवून शेवटी आम्ही परत चाललेलो आहे आणि श्रीनगर मार्गेच आता जाणार आहे. मंडीवरून पठाणकोट, मनाली, मंडी, पठाणकोट आणि मग श्रीनगर. येस, कारण काहीच होत नाहीये. सगळ्यांना बऱ्याच जणांनी फोन करून बघितले पण नाही होते. तर सो आपल्याला कसंही करून लेहला पोचायचंय, म्हणून त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि आता आहे ना 1:30 वाजलाय तर आणि 5 तास दाखवतंय. नाही रे, जास्त आहे. आणि नाही 16 तास दाखवतंय. नाही, मंडी 5 तास दाखवतंय. मंडी 5 तास दाखवतंय. मंडीवरनं आपल्याला जो रस्ता घ्यायचा आहे, म्हणजे जसं आपण जमन तसं आपण स्ट्रेच मारण्याचा प्रयत्न करूयात. आम्ही आता 4 गाड्या आहेत ना, आम्ही ठरवलंय की 1 स्ट्रेच मध्ये जाऊ. हो, तर सगळे म्हटले काहीच प्रॉब्लेम नाही. येस. आणि पठाणकोटला आम्ही थांबून आहे ना थोडा कॉल घेणार आहे सगळ्यांचा. असं झालंय बोलणं आमचं की काय करायचं, इथं स्टे करायचंय का निघायचंय. त्या हिशोबाने आता होईल सगळं. आता सगळं आहे ना, म्हणजे प्लॅन ए नाही, बी नाही, सी नाही, काय कोणताच नाही. आता डायरेक्ट भलताच प्लॅन आहे. आणि बरं झालं सगळे भेटले, जेणेकरून आता आमचा तेच विषय झाला की सगळे भेटल्यामुळे कॉन्फिडन्स सगळ्यांचा वाढला की कुठूनही आपण जाऊ शकतो. कुठूनही जाऊ शकतो. आणि कसं होतं, 4-5 गाड्या असताना आणि एक सोबत असताना तर म्हणजे संध्याकाळी गाडी चालवायला पण काय वाटत नाही की अरे हा आमच्याच बरोबर आहेत हे, म्हणजे होतं ना थोडंसं. आणि तेवढा धीर पण येतो. तर तसं ते आपल्याला सवय आहे एकटं प्रवास करण्याची. पण तरी पण कसं होतं की जर बरोबर असेल तर अजून मजा येते. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रात्री अटल टनेल दाखवला, आता हा दिवसाचा घ्या. आम्हाला काल असं वाटलं होतं की यार आपण दिवसा पाहिजे होतं, तर ते नियतीने खेळी करून आम्हाला दिवसाला आणलं इथं. नेहमीच आमच्या बरोबर ही नियती अशी खेळी खेळते ना, आम्हाला आपटून धोपटून टाकती फार. आणि आता त्याची सवय झाली आम्हाला, काय असं खूप वाटत नाही वेगळं. गर्दी बघ. रात्री बघा अजिबात गर्दी होती, आता केवढी गर्दी आहे बापरे. ते फक्त अटल टनल बघायला पण येतात काय की. हा, मनालीवरून. मनालीला गर्दी असेल बघा आता. मनालीला आपल्याला आता गर्दी, ट्रॅफिक नाही मिळालं तर भेटलंच लागणार आहे ट्रॅफिक. आपण परत कालच्याच टायमिंगला आहे. नाही, आता आर्मीवाले थांबवतील ना. $2,000 years later.
आता मित्रांनो, आता आम्ही मनालीचे आय गेस 20 किलोमीटर आलेलो आहे. पठाणकोट 150 किलोमीटर आहे. आता आम्ही इथं समोसे दिसले तर समोसे खायला घेतो, कारण की सकाळपासून काहीच नाही खाल्लं, ते मॅगी सोडून. आणि यांनी क्रीम रोल खाल्ले फक्त, अजून काहीच नाही खाल्लं. आणि ते पराठे. आता मम्मी गेली आहे समोसे आणायला, 3-4 आहे मम्मी, मग खातो आम्ही समोसे. आता बघू पठाणकोट पोचतोय का नाही पोचतोय, का कुठं पोचतोय. चला बाय. आता समोसे आले पण गार आहेत, पण खूप भारी लागतात. टेस्टी आहे. हा अरे वा. सो एक गाडी आता थार होती ना आमच्या बरोबर, ती पुढे गेली आहे आणि आम्ही पण आता निघालोय. घेतलं तू खायला? आणि रात्रीचे 8:30 वाजलेत आणि एकदम छोटा रस्ता आलेला आहे. काय करणार आता. पठाणकोट इथून आहे ना मंडीपासून 200 किलोमीटर होतं, 208 किलोमीटर. आणि त्यातले 20 किलोमीटर आम्ही आलोय 1 तासात. बाया नाही. रोड बघा केवढीच आहे, सिंगल रोड एकदम. 5 hours later. Two hours later. ओके. तर मित्रांनो, आता सकाळच्या वाजल्यात 6:45 आणि काल सकाळपासून 9:30 पासून जे गाडी चालवतोय ते अजून गाडीच चालवतोय. आता आम्ही आहे ना चेनानी टनेल पाशी आलोय. उधमपूरच्या 30 किलोमीटर अलीकडे आहे ना तुम्ही, सॉरी खूप ऊन लागतंय ना त्याच्यामुळे असं होतंय. उधमपूरच्या अलीकडे आहे ना 30 किलोमीटर अलीकडं एक घाट आहे छोटासा, 4 हेअरपिन बेंड आहेत त्याला. तिथं ट्रॅफिक जाम झालं होतं. 3:30 पहाटे, म्हणजे 3:30 पासून ते 4:30 पर्यंत आम्ही एकाच जागेवर होतो. आणि त्याच्यानंतर मग 4:30 वाजता थोडंसं आम्हाला खालच्या बाजूनी गाड्या सोडल्या, पण ते पण आहे ना एक अर्धा-पाऊण तास लागला तिथपर्यंत जायला. ठीक आहे. आम्ही रात्री गाडी चालवली नाही तर आज पूर्ण बंद करणार आहेत. म्हणजे हा, आज तो रोड बंद आहे, म्हणजे हा इकडे येऊन देणार नाहीयेत. सो नशीब आम्ही आहे ना रात्री गाडी चालवली. आणि किती झालेत किलोमीटर. ट्रिप ए ट्रिप बी, हा म्हणजे लिटरली आहे ना काल सकाळपासून 639 म्हणजे 640 किलोमीटर झालेत आत्तापर्यंत. आणि त्याच्यामध्ये सगळा घाट होता, फ्लॅट रोडच नव्हता आणि जबरदस्त डेंजर होता एकदम. सो चला आता सगळे पुढे गेलेत, आपण पण निघू, कारण पाणी संपलं होतं बॉटलमधलं. म्हणजे लिटरली मला असं वाटतं 12-1 वाजताच पाणी संपलं आणि सगळे झोपले होते, त्यामुळे मी पण काय म्हटलो आवाज मारला नाही, थांबलो पण नाही ना. थांबलो पण नाही. सो चला निघूयात आता. हो तर मित्रांनो, हा पण चेनानी टनल मध्ये पुन्हा एकदा आलेलो आहे. मागच्या वर्षी पण आलो होतो, ह्या वर्षी पण आलोय. मस्त, हा पण मस्त आहे टनल. हा पण 9.5 किलोमीटरचा आहे. हा, आणि अरे लाइटिंग ह्याची असं वाटतंय ना 5 स्टार कशा तरी ह्याच्यात आलोय, किंवा हॉटेलमध्ये बाहेर कुठंतरी आलोय एकदम. फॉरेन नाही. तुम्ही काय समजता काय तुम्ही आपल्या इंडियाला? नाही, मी समजत नाही रे. आपलं लाइटिंग वगैरे छान केली आहे ते मी म्हणतोय. नाही तर आपल्याला भकाश टनेल बघायची सवय, जुना कात्रजचा बोगदा, ते असे दगड असे बाहेर आलेले. ह्याला लाइटिंग करणं फारच गरजेचं आहे. हा 9.5 किलोमीटरचा आहे. इथं जर अंधारात असेल तर कसं दिसल ते? हो बरोबर आहे. मग त्याचा लाईट खाली सोडल्यात, मध्येच ग्रीन लाईट सोडल्यात, ते म्हणतोय मी, किती भारी वाटते. छान वाटतं, खरंच छान वाटतं. तर मंडळी, तुमचं काश्मीरमध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा. हो की नाही? हो, एका वर्षात 2 वेळा. हो, आणि आता स्नो कॅप माउंटेन्स दिसायला लागले असतील. मस्त मस्त. आणि तिकडे समोर बघा, समोर काय माहिती दिसतंय का नाही. आम्हाला आमच्या डोळ्यांना तर दिसतंय, तुम्हाला कॅमेरातून दिसतंय का नाही माहित नाही. वाव, मस्त दिसतंय ते. काय आता ते फक्त अनुभवायला मिळाले पाहिजे. नाही, मिळतील ना. एकतर काय आहे, माझं नशीब लय डेंजर आहे. जिथं जिथं मी जाईल ना ते पूर्ण होत नाहीये, मला असं जाणवतंय. सो आता इथून पुढे अमृताला घेऊन नाही जायचं कुठं. शोभा आणि हे दोघंच फिरणार आहे नेक्स्ट टाइम पासून. मी नसणार. ओ नो, मी नसणार आहे ह्यांच्या दोघांबरोबर,
कारण मी जिकडे जाईन ती ट्रिप फ्लॉप होतीये. बघा ना आता मागच्या वर्षी आम्ही लडाखला आलो तेव्हा पण आमच्या गाडीचं हे झालेलं म्हणजे क्लच प्लेट गेली आणि घरी जावं लागलं परत. आणि त्याच्यानंतर आता पार कुठे गेलेलो आपण, बारालाच्या बेसला होतो आणि बेसला असताना आम्ही परत रिटर्न यावं लागलं. तर काय वेदर कंडिशन. आता चाललोय, आता हार मानायची नाहीये त्या परिस्थितीवर. परिस्थिती आपल्यावर नाही, आपल्याला त्या परिस्थितीवर मात करायची आहे बास. सो आता आम्ही आहे ना दिवस रात्रच गाडी चालून आहे ना आम्ही काश्मीर मध्ये आलोय. श्रीनगर हार्डली 60-70 किलोमीटर राहिले आणि आम्ही सोनमर्ग मार्गे आता जोजिला पासवर जाणार आहे. सोनमर्ग मार्गे सकाळी सोडत होते 7:30 पर्यंत असं आम्हाला समजलंय. पण आम्ही ट्राय करणार आहे की थोडा वशिला वगैरे लावून होत आहे का. येस. आणि सोनमर्ग आहे इथनं 152 म्हणजे 152. येस. आणि तिथून जर आता सोडलं आपल्याला, कारण 10च वाजलेत, तिथून जर सोडलं तर आपण जाऊ पुढे. येस. खरं सांगू का, मनाली आहे आणि श्रीनगर आहे. मनालीमध्ये जसं व्हॅलीज वगैरे आहेत आणि माउंटन्स आहेत, तर श्रीनगर त्याच्या उलट आहे. फ्लॅट सरफेस आहे, टापू आहे आणि त्याच्यामध्ये झाडं आणि ते निसर्ग इतका सुंदर वाटतो ना, जबरदस्त. आता मनालीतून आम्ही आलोय ना त्याच्यामुळे लगेच थोडं कम्पेअर करतोय. शेवटी निसर्ग असतो, ते काय कम्पॅरिझन होऊ शकत नाही. पण तरीही असं डोळ्यांना खूप छान वाटतंय असं. तर मंडळी आम्ही आता काश्मीरी डिलाईट म्हणून पंजाबी ढाबा आहे तिथं थांबलोय. आता जेवायची खूप भूक लागली आहे. बघा आता काय तोंडातून शब्द पण निघत नाहीयेत. 2 दिवस झाले असं प्रॉपर असं जेवण झालेलंच नाहीये. 4 दिवस झाले प्रॉपर जेवलो नाही. असं सटरपटर खातोय ते असं 4 दिवस. ते परिस्थितीच तशी होती ना, त्यांना माहितीच आहे की व्हिडिओ बघतातच आहे की ते. आणि इथं आल्यावर समजलंय की पास बंद आहे, म्हणजे पुढे सोडत नाहीये. कारण सगळे टँकर्स आहेत ना, डिझेलचे टँकर थांबलेले आहेत. सो बघू तरी आपण वर जाऊ, बघू काय होतं. वशिला लावून होते का बघू. पप्पांनी 21 आवर्स गाडी चालवली आज. 22 झाले आता. 21 24 होतील. 1 डे. आम्ही सोनमर्गला पोहोचपर्यंत 24 होऊन जाते. तर मंडळी जेवण झालंय आमचं, थोडंसं पोटात ढकललंय आम्ही. पनीर ओके होतं आणि डाळ मस्त होती. डाळ ह्यांना खूप आवडली. रोटी पण छान होत्या, चपात्या आणि राईस पण छान होता. राईस पण छान होता. आणि पोरं चांगलीच होती ती, काही विषय नाही. ते म्हणाले की जोजीला बंद आहे, सोडणार नाहीत म्हणून. बघू आता आपण काहीतरी प्रयत्न करूयात. आणि बरोबर आहे, डिझेलचे दाखव त्यांना, पेट्रोल डिझेलचे टँकर किती उभे आहेत. कमीत कमी 200 टँकर उभे आहेत. हो खूप. आणि हे ना, ही लाईन आहे ना जवळजवळ आहे ना 2-3 किलोमीटर पासून आहे ही. म्हणजे बघा इतके टँकर लावलेले आहेत, सगळे डिझेल आणि पेट्रोलचे टँकर लावलेले आहेत. बघू आता आपला जर आपलं नशीब जर आपलं साथ असेल तर आपल्याला जोजिलाला सोडतील. बघू, लेट्स सी. आणि आपल्या बरोबरच्या 2 गाड्या पुढे गेल्यात. सो आता आम्ही पण त्यांच्या मागे मागे चाललोय. चला आता भेटूयात पुढे. खूप भारी वाटला मला, खूप भारी. आणि तुम्ही भेटल्यावर तर खूपच भारी वाटलं. लाडू दे बरं. वाह, बढिया. किती वेळ आहे? नाव काय? येस, माझं नाव गंगाधर बाजीराव समोंश. तुमचं नाव? आय एम नागनाथ रवळे सर. अच्छा, मला एवढंच सांगा फक्त की ही प्रेरणा कुठून मिळाली. क्या बात है. पूर्वी सायकलची संकल्पना अशी होती की ओझं वाहण्यासाठी, बरोबर. प्राथमिक गरजा भागवण्यासाठी, Correct. पाणी आणण्यासाठी. बरोबर. पण आज मात्र सायकल ही हेल्थ देते, जबरदस्त असा आनंद देते. बरोबर. जीवन आनंददायी जीवन जगायचं असेल तर तुम्ही सायकल Correct, वापरावं. correct, एकदम हेल्दी जीवन. दुसरं महत्वाचं, 2017च्या नंतर अगदी 3 ते 4 महिन्याच्या नंतर आम्ही लातूर ते तिरुपती, लातूर सायक्लिस्ट क्लब अँड रन फॉर लाईफ अशा संयुक्त विद्यमानाने आम्ही लातूर ते तिरुपती प्रवास केला सायकलवरती. एकदम भारी वाटलं. आणि त्यावेळी असं वाटलं की अरे यार, खरंच आपण पूर्ण भारत फिरूया सायकलीवरती. आणि मग सुरुवात झाली प्रॉपर लातूर ते पंढरपूर, लातूर ते जुन्नर, शिवनेरी,
माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथं जन्म आहे ना, तो मी लहानपणापासून परेशान होत होतो की मी तिथं जन्माच्या ठिकाणी कधी जाईन, कधी दर्शन घेईन. माझ्या या सायकलीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तिथं मी दर्शन, मी माझा प्रवीण खरोळे म्हणून माझा मित्र आहे, त्यावेळी सुद्धा त्या मित्रांनी म्हणलं की आपण जाऊया आणि आम्ही दोघांनी तो पण प्रवास केला. संभाजी महाराज जिथं त्यांचं आजही एक शक्तिवर्धक म्हणून एक जे त्यांचे समाधी स्थान आहे, शक्तिस्थल म्हणेन, तर तिथं सुद्धा मला दर्शन करण्याचा योग आला. जगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज सगळ्यात पॉझिटिव्ह व्ह्यू जागतिक लेवलला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी आहे. आणि जे माझ्या आजसोबत जे साथीदार आहेत, नागनाथ रवळे सर, ते टीचर आहेत जिल्हा परिषदचे, त्यांनी परत मला 2 महिन्याच्या पूर्वी सहज म्हणलं की गंगाधर आपण पुढं जम्मू, श्रीनगर, लेह, लडाख जाऊयात का? तर त्यांच्या त्या एकच शब्दामुळं त्यांनी अजून परत एक त्याच्यासोबत शब्द जोडला होता की माझं आज 48-49 वय आहे, भविष्यामध्ये मला पुन्हा जाणं योग येईल अथवा नाही येईल, पण मी जावं असं म्हणतोय. त्यांच्या त्या एकाच वाक्यामुळं मला असं वाटलं की मला सुद्धा जाण्याची संधी आहे आणि त्यांनी मला हाक मारतायत. त्या दोन्ही गोष्टीचा योग सांभाळून मी सरांसोबत बिना दिक्कत अगदी 3 ते 4 महिन्याच्या नंतर योग 2 मेला आम्ही लातूर ते पुणा बाय ट्रेन प्रवास केला, पुणा ते जम्मू परत बाय ट्रेन प्रवास केला. लगेच सोबत मी परी पण म्हणतो माझ्या सायकलला, आणि जस्ट आम्ही जम्मूपासून एकदम सुंदर असा प्रवास करत आम्हाला कधीही खडतर नाही वाटलं. मला असं वाटतंय की या इतक्या उंच ठिकाणी, कितीतरी दरी कोसळत असलेल्या ठिकाणी माझा भारतीय जवान हा रात्रंदिवस इथं खंबीरपणे उभा राहतोय. आणि मला असं वाटतं की मी इकडं आल्याच्या नंतर खरं मी माझ्या जवानाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. मी माझ्या महाराष्ट्रात किती सुखी आणि समाधानी राहतोय, पण माझा जवान मात्र आमच्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी, इथं येणाऱ्या पर्यटकांच्या संरक्षणासाठी, इथं असलेल्या दीन दुबळा गरीब सर्वसामान्य माणसांच्या संरक्षणासाठी माझा जवान कितीतरी मजबूत आणि कणखरपणे इथं उभा आहे. मला सल्यूट त्या भारतीय जवानासाठी, वंदनीय धरती मातेसाठी. म्हणून हा माझा पुढचा प्रवास करत आहे. आपली दोघांची, आपल्या परिवारांची ग्रेट भेट इथं झाली. मी माझ्या लाईफमध्ये एक अविस्मरणीय क्षण म्हणून मी पाहतो. थँक्यू, धन्यवाद. खरंच ऍक्च्युली काय माहिती का, आता आम्ही पण सायकलवर फिरतो ना, येस सर. बाईक, कार, बस, ट्रक, कशातही जा, जी सायकलची मजा आहे ना ती सायकलचीच मजा आहे. नक्की, आणि yes. हे तुम्ही कोणाला एक्सप्रेस नाही करू शकत. Yes, sir, जोपर्यंत तो माणूस सायकलवर कुठे टूर करणार नाही ना, तोपर्यंत त्याला त्याचा आनंद कळणारच नाही. येस सर. पूर्वी ऋषी मुनी योग प्रक्रिया करायचे, थंड हवेच्या ठिकाणी उंच डोंगरावर असायचे. मला असं वाटतं की आज मी सायकलिंग करतोय तर एका योग प्रक्रियेमध्ये आहे. मी माझी हेल्थ जपण्यासाठी, मी माझ्या स्वतःशी कम्युनिकेशन करतोय. आजच्या ज्या प्रवासामध्ये मला वाटतं मी खुद की खोज के लिए निकला हूं. बरोबर आहे. 100%. आता आम्ही पण आम्हाला शोधतोय तसं Yes. तुम्ही तुम्हाला शोधताय. येस, खूप ग्रेट. भारी. नाही, बरं झालं Nice. थांबलं. ते उस्मानाबाद लिहिलेलं बघितल्यावर मी म्हणलो नाही थांबलं, आपलीच माणसं आहेत, थांबलं पाहिजे. MH12 वाटलं त्यावेळी की आता आपण हात वर करावं, पण कसं आहे, नाही, हा नाही, प्रवास तुम्ही करत करा. असताना प्रत्येकाची जर्नी, हो. प्रत्येकाला पुढं बरोबर. जाऊन थांबायचं असतं. म्हणून बऱ्याच ठिकाणी जवान जिथं एकटा जवान असतो ना, तर तिथं त्यांना हाय बाय करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच. कारण आणि काही ठिकाणी त्यांच्या कामामध्ये आपल्यामुळे व्यत्यय येऊ नये ही एक मनामध्ये भावना असते. काही ठिकाणी आम्ही ते पण जपलं आणि काही ठिकाणी आमचं स्वतःचं मनोबल वाढलं. एवढं भारी वाटलं भारी खरंच. ते मोबाईल आण रे माझा शुभ. फेसबुकवर आहेत का तुम्ही? आहे सर, गंगाधर आमच्याकडनं तुम्हाला आणि पॉवर पॅक्ट लाडू आहेत खारकाचे. खारकाचे लाडू. आज एकदा पकडा बरं. नाही नाही, नाही. ते व्हिडिओ वगैरे सोडून द्या.